आलेकर सर आणि कौस्तुभ मसूरकर, त्याच पद्धतीने व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर, मराठी समालोचनाचा बुलंद आवाज कोकणचे सुपुत्र प्रसाद परब सर, मालवणी सम्राट बादल चौधरी आणि मी मराठी समालोचक अमोल जमदाडे आणि माझ्या समवेत समालोचक आणि गुणलेखक या दुहेरी भूमिकेमध्ये योगेश पेंडुरकर. सामन्याला सुरुवात होते. सलामीची जोडी मागच्या मॅच मध्ये ज्या जोडीने कारनामा केला होता, जी कारगर जोडी ठरली होती, असरदार जोडी ठरली होती, ती सर्जा राजाची जोडी मैदानाच्या आतमध्ये. अंबर एक मिनिट, विकेटच्या मागे जे प्रेक्षक आहेत मी रिक्वेस्ट करतो पुन्हा एकदा थोडंसं उजव्या बाजूला या इकडे. या ठिकाणी भरपूर जागा आहे, त्या ठिकाणी डिक्लेअर झोन आहे, कॉन्ट्रोवर्सी नको आहे कुठल्या प्रकारची, त्यामुळे रिक्वेस्ट आहे ब्ल्यू जर्सी प्लीज, ब्ल्यू जर्सी प्लीज राईट साईडला या प्लीज. चला सामना सुरू करतोय आपण आणि वायरी सांगणे आपला खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचा एक्स्ट्रा. सामन्याला सुरुवात होते. पहिल्या षटकातील पहिला बॉल तेजस या विठ्ठल साठी. अकुटप्याचा बॉल बॅकफुट वरती सरकलाय. वीरेंद्र सेवाग स्टाईलने सुंदर फटका परकट इथे पाहायला मिळणार आणि चेंडू डीपी स्कोर पॉईंटच्या दिशेने जोपर्यंत जाणार आहे. एकेरी धावेचा कालावधी आहे. फेकी खराब झाली आहे. बॅकअप खूप दूर आहे आणि याचा फायदा घेत एकेरी धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये केलं गेलं. एकावर एक फ्री मिळाली आहे आणि 2 धावांनी विठ्ठलने आपल्या धावांचं खातं ओपन केलंय, धावांचा सिलसिला जारी केला, आगाज केलाय. या मॅच मध्ये मी दमदार खेळ करणार आहे. मागच्या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर जबरदस्त खेळ विठ्ठल आणि विशाल लुडबेच्या साथीने आपल्या टीमला त्यांनी विजय मिळवून दिला होता. गोलंदाज तेजस तयार. सुंदर चेंडू लेग स्टिक वरचा चेंडू हलक्या हाताने खेळलाय, दिशा दिली आहे केवळ आणि हलक्या हाताने फटका खेळत स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न विठ्ठल कवटकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. एकेरी धावेने व्यक्तिगत आतापर्यंत 3 धावांचं योगदान विठ्ठलने दिले आणि धावसंख्या मात्र परावर्तित झाली आहे. ती बिनबाद 3. विशाल लुडबे प्रथम स्ट्रायकिंग एंडला. खरं तर मालवणचा टेनिस क्रिकेटचा कोहिनूर हिरा म्हटलं तर वावगं ठरणार नाही असा एक संयम आणि आक्रमकता ज्याच्याकडे म्हणजे संघाची गरज ओळखून खेळणारा हा खेळाडू आहे. ओ लाजवाब चेंडू पाहायला मिळालाय. जबरदस्त चेंडू आहे, काही समजलं नाहीये किंबहुना प्रसाद सर खेळपट्टीने सुदैवाने साथ ही गोलंदाज तेजसला दिली आहे. जो अनुमान वर्तवला होता स्ट्रायकिंग एंडला विशाल लुडबेने, त्या अनुमानाला ऐन मोक्याच्या क्षणी चेंडूने छेद दिलाय आणि गेन अंदर दंडी बहार. मधली एष्टी वाकवली आहे, दांडी गुल केली आहे. विशाल 0 धावांची बॅग डोक्यावरती घेऊन तंबूच्या आसरेला पहिल्या गड्याच्या रूपाने. विशाल लुडबेने आता मात्र निराश केलंय किंबहुना तो संयमी फलंदाजी करण्याच्या पवित्र्यामध्ये होता. मात्र चेंडू इतका जबरदस्त पडला प्रसाद सर की या चेंडूवरती कोणतंही उत्तर नव्हतं. स्ट्रायकिंगच्या बॅटर विशाल लुडबेकडे बॅटला चुकवत चेंडू एस्टॅनवरती आदळलाय आणि पहिल्या गड्याच्या रूपाने एक मोठा धक्का फलंदाजी करणाऱ्या विघ्नेश वॉरियर्स क्रिकेट वायरी टीमला, आई पाहुणाई माडकोल क्रिकेट टीम आता मात्र एका आत्मविश्वासाने खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. नवीन फलंदाज ओमकार मैदानाच्या आतमध्ये आहे. या खेळाडून देखील मागच्या मॅच मध्ये प्रभावित केलंय. मात्र प्रसाद सर आपण सातत्याने सांगत असतो की किती मोठा खेळाडू असला तरी प्रत्येक सामन्याची सुरुवात ही शून्यातून करावी लागते. त्यामुळे मागच्या मॅच मध्ये तुम्ही काय केलंय याच्यापेक्षा तुम्ही या मॅच मध्ये काय करणार आहात हे खूप महत्वाचं आहे. ओमकार तयार आहे, तेजस तयार आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा इथे प्रयत्न झाला. चेंडूचा टप्पा खूप मागे टाकला गेला आणि अवे फ्रॉम द बॉडी, म्हणजे चेंडू अगदी हरीश पांड्या सरांच्या बाबतीत सरांच्या माध्यमातून जर सांगायचं झालं तर परफ्यूम डिलिव्हरी सरांचं एक फेमस वाक्य आहे आणि तो एक जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. बॉडी लाईन गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे. ज्यावेळेला तुम्ही आक्रमक गोलंदाजी करता त्यावेळेला अशा पद्धतीची गोलंदाजी, म्हणजे वेस्ट इंडिजचे जे गोलंदाज होते ते अशा पद्धतीची गोलंदाजी करायची, शरीरभेदी गोलंदाजी करण्याचा इथे प्रयत्न झाला. सुंदर फटका बॅटवरती घेतलाय. लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडू मिड ऑफलाच थांबलाय. एकेरी धावेने ओमकारने खातं ओपन केलंय आणि धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे. 1-4. मयूर स्पोर्ट चषक, ज्या चषकाची आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत होतो, तो चषक तुमच्या आमच्या सगळ्यांच्या भेटीला आजचा 4थ्या दिवसाचा खेळ तुम्ही अनुभवता. युट्यूबच्या माध्यमातून असंख्य जाणकार प्रेक्षक आमच्या सोबत या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपलं सगळ्यांचं मयूर चषकाच्या माध्यमातून मनापासून स्वागत आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत आणि आजच्या दिवसातील तिसरी लढत मैदानाच्या आतमध्ये. और पिच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न, चेंडू कव्हर्सला आलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे.
एकच धाव आतापर्यंत बनवले. दुसरीचा प्रयत्न होणार आहे की नाही पाहावं लागणार आहे. नॉन स्ट्रायकर एडवरनं नकार कळवला विठ्ठलने. स्ट्राईकवरनं क्रीजच्या बाहेर पावलं काढली गेली ओमकारच्या माध्यमातून, मात्र माघारी पाठवलं गेलं. एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल आणि धावसंख्या मात्र वृद्धिंग झाली आहे. 1-5. पहिलं षटक नफतुलं षटक, कंजूस षटक, धावसंख्येला ब्रेक लावणारं षटक आपण पाहिलंय. आपण सातत्याने हरीश पांडे सर आपण सांगतो की शर्टचं जर पहिलं बटन जर का व्यवस्थित लागलं तर बाकीची सगळी बटणं आपोआप व्यवस्थित लागतात. त्यामुळे पहिलं षटक जबरदस्त पाहायला मिळालंय. यानंतरची षटकं काय होणार आहेत ते आपल्याला पाहावं लागणार आहे. विठ्ठल नामाचा गजर मैदानावरती होईल का? दुसऱ्या बाजूला पहिल्या षटकात नफीतुली गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाचं अनुकरण येणारे गोलंदाज करणार आहेत का? संघाची गरज ओळखून विठ्ठल आणि त्याच्या साथीला असणारा फलंदाज ओमकार धुव्वाधार मैदानामध्ये फलंदाजी करेल का? दोन्ही संघ आतापर्यंत एक सामना जिंकलेत. मयूर चषकाच्या निमित्तानं एक पाऊल पुढे टाकण्यासाठी कोणता संघ चमकदार कामगिरी करणार आहे आणि चांगल्या कामगिरीच्या सोबत नशिबाची साथ कोणत्या संघाला मिळणार आहे या मॅचमध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे. पहिल्या षटकात आले अवघ्या 5 धावा. दुसऱ्या षटकाला सुरुवात होणार आहे आणि गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज दीपू सज्ज झालाय. विठ्ठल स्ट्रायकिंग येईलला एका बाजूने खिंड लढवत असताना आपण पाहतोय सलामीचा फलंदाज आहे, आघाडीचा फलंदाज दीपूचा हाफ ट्रॅकर आणि या वेळेला दिशा इन चेंडू. दिशा भरकटले, दशा भरकटले, पंचांनी बाजू खोलले, चेंडू अवांतर आहे, दोन्ही समांतर झाले. क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्या चेंडूची वल्गना आपण पंजाब टू हरियाणा करतो, वाशी टू काशी करतो, अशा पद्धतीचा खराब चेंडू आहे. लेन बॉल टाकण्याचा प्रयत्न बॉटम हँडचा इथे वापर केला. विठ्ठल कव्हर करणे, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, धाव निघणार नाहीये, धावेचा कोणताही प्रयत्न झाला नाहीये. निर्धाव चेंडू आहे, टिंब चेंडू आहे, डॉट बॉल आपण पाहतोय. गोलंदाजी मार्गावरती दीपू तयार. पहिल्या खराब चेंडू नंतर कमबॅक करणारा चेंडू दीपूच्या माध्यमातून स्ट्रायकिंग एंडला विठ्ठल तयार आहे. जबरदस्त गोलंदाजी पुन्हा एकदा आपण पाहतोय. हलक्या हाताने इथे फटका खेळलाय, खोदून काढण्याचा प्रयत्न झालाय. हा लेंथ बॉल आहे. ज्या पद्धतीने MS धोनीने जर आपण पाहिलं जर अशा पद्धतीच्या चेंडूवरती फटका शोधला होता हेलिकॉप्टरचा आणि त्या फटक्याचं अनुकरण त्यानंतर मात्र सातत्याने होताना आपण पाहिलं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये किंवा टेनिस क्रिकेटमध्ये. अशाच पद्धतीचे फटके तुम्हाला शोधावे लागणार आहेत. मात्र समोरून कडवट गोलंदाजी आहे. गोलंदाजी मार्गावरती दीपू तयार. स्ट्रायकिंग एंडला ओमकार. खरं तर प्रसाद सर या दोन्ही जे फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय सुरुवातीला सामने चालू होण्यापूर्वी त्यांनी सराव केलाय, त्यामुळे या खेळपट्टीचा अंदाज त्यांनी जास्त घेतला. बॉलर इथे आपण पाहतोय पाय घसरून पडलाय. हरीश पांड्या सर आम्ही सातत्याने सांगतो पावसाळी क्रिकेटमध्ये खेळाडू ज्या पद्धतीने पडतायत म्हणजे घसरल्यानंतर हत्ती सुद्धा पडतो, अशा पद्धतीचे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. जबरदस्त गोलंदाजी, चांगली फलंदाजी आणि एक चांगलं नियोजन आयोजन मयूर चषकाच्या निमित्तानं आपण पाहतोय. मान्यवरांच्या कक्षेत आमचे सगळे सन्माननीय मान्यवर आहेत आणि समालोचन कक्षामध्ये समालोचकांची मांदी आळी व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पांड्या सर, मराठी समालोचनाचा गोड आवाज कोकणचे सुपुत्र प्रसाद परब सर. फुल टॉस चेंडू बॅटवरती घेण्याचा प्रयत्न इथे झालाय. चेंडू सोबत गिरकी घेतली गेली, मात्र फटका मिस टाइम झाला, बॅटवरती आला नाहीये. लेग बायचा सिग्नल पंच कळवतात, पायांवरती आदळलाय बॉल आणि इथे एक धाव मात्र बनली जाणार आहे. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या पुढे जाईल. 8 वरती षटक क्रमांक 2 मध्ये आपण आहोत. दुसऱ्या षटकाचं मध्यांतर आहे. मयूर चषक 2024 हा रणसंग्राम तुम्ही पाहताय. रेनी क्रिकेट बॉल स्पर्धा, रेनी सीझन आहे आणि पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा हा आनंद घेत असतानाच या स्पर्धेच्या माध्यमातून आपण सगळेजण मयूर चषकाच्या निमित्तानं जोडले गेलेलो आहोत. इथे स्पर्धेच्या गोशांकी क्षेत्रामध्ये बहुधा चेंडूने प्रवेश केलाय. एकच धाव इथे ऍड केली जाईल. एकेरी धावेने धावसंख्या वृद्धिंग झाली आहे. फलकावरती 9 धावा. 6 षटकांची लढत. आतापर्यंत जर आपण तिन्ही सामने पाहिले म्हणजे आजच्या दिवसामधील 4थ्या दिवसातला हा तिसरा सामना तुम्ही पाहताय. 6 षटकांचे सामने होत आहेत. विठ्ठल तयार. ओव्हर पिच बॉल ताकद देण्याचा प्रयत्न, ऑप्टिकच्या बराचसा बाहेर आणि थोडीशी बाजू खोलण्याचा इथे प्रयत्न, दमखम दाखवण्याचा प्रयत्न झाला. विठ्ठलच्या माध्यमातून दिशाहीन चेंडू आहे. पंचांची बाजू पुन्हा एकदा खोललेत आणि पंचांनी कळवलंय की हा चेंडू अवांतर आहे. जी गोलंदाजाला मर्यादा आखून दिली आहे त्या मर्यादेचं गोलंदाजाने उल्लंघन केलंय आणि त्याची शिक्षा त्याला मिळाली आहे. शरीरावरती येणारा चेंडू आडे बॅटने खेळला. एक टप्पा तर चेंडूने घेतला. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर फरार. संजीवनी चौकार. चौकाराने आता मात्र एक आत्मविश्वास नक्की वाढला असेल. सगळं काही आमच्यासाठी अलबेल आहे, सगळं काही ठीकठाक चाललंय असा चौकार सांगून गेलाय. फलंदाजी करणाऱ्या आई पाहुणाई माडखोल क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये
विघ्नेश वॉरियर्स वायरी क्रिकेट टीमच्या बाजूने हा चौकार एक नवसंजीवनी पाजणारा किंबहुना एक आत्मविश्वास पाजणारा विघ्नेश वॉरियर्स वायरी क्रिकेट टीमसाठी षटक क्रमांक 2 चा इथे खेळ संपलाय आणि फलकावरती मात्र धावा आलेत 1-14. 6 षटकांची मर्यादित लढत, थोडस आक्रमक व्हावं लागेल, 60-65 धावांचा टप्पा गाठावा लागणार आहे. ही जी विकेट आहे ती फलंदाजीला मदत करते आणि एक दिवस आपण असाही पाहिलाय की ज्या विकेटवरती गोलंदाजांचं वर्चस्व, लाजवाब फटका, सिद्धू पाजी यांच्या भाषेत सांगायचं तर कडक शॉट, खटॅक. खूप लांब गेलाय. प्रसाद सर, जर क्रिकेटमध्ये मोठ्या फटक्याला 6 धावांपेक्षा जास्त धावा देण्याची पद्धत असली असती तर कदाचित या फटक्यावरती 12 धावाही मिळाल्या असत्या. मात्र क्रिकेटमध्ये फक्त मोठ्या फटक्यावरती 6 धावाच मिळतात. त्यामुळे या आक्रमक आणि मोठ्या फटक्यावरती फक्त 6 धावा मिळणार आहेत. ओमकारला धावसंख्या पुढे गेली आहे 20 वरती. इथे गोलंदाजाला चेतावणी दिली गेली आहे. एक्स्ट्रा बाउन्स आपण पाहिलाय. एका षटकामध्ये एक चेंडू अशा पद्धतीचा तुम्ही टाकू शकता असा चेतावणी वजा इशारा पंचांनी गोलंदाजाला दिलाय. आणि त्यामुळे यानंतरचा जो चेंडू येणार आहे तो कसा असणार आहे, ओव्हरपिच असेल का? लेन बॉल टाकण्याचा प्रयत्न झालाय. चांगला बॉल आहे. वाईट लाईन यॉर्कर लेनचा चेंडू, कोणताही उत्तर नाही स्ट्रायकिंगच्या बॅटरकडे. कृपया मंदारजी मटकर आपण कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क करायचा आहे. मंदारजी मटकर. चांगला बॉल, टिंब चेंडू आहे. धावसंख्या थांबली आहे 20 वरती. सुंदर फटका इथे पायामध्ये टाकण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या दिशेने आपण पाहतोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर सीमारेषेचं उल्लंघन करणारा आक्रमक चौकार ओमकारच्या बॅटमधून. मयूर स्पोर्ट चौकार. मयूर चषक 2024 मध्ये आपण सगळेजण आहोत. युट्यूबच्या माध्यमातून देखील प्रेक्षक खूप सारे या स्पर्धेचा आनंद घेतात. प्रत्यक्ष मैदानावरती देखील प्रचंड गर्दी आजच्या आणि उद्याच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये जरी असला तरी पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा आम्हाला आनंद घ्यायचा आहे. यासाठी प्रेक्षक आतुर झालेले आहेत. बॅटची आतली कडा बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा इथे प्रयत्न आपण पाहतोय. फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण केलं गेलंय. धावसंख्येमध्ये कोणतीही वृद्धी नाहीये. धावसंख्या थांबली आहे फलकावरती 24. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये. जे प्रेक्षक उशिराने या सामन्याच्या माध्यमातून आमच्या सोबत जोडले गेले त्यांच्या माहितीसाठी विघ्नेश वॉरियर्स वायरी क्रिकेट टीम प्रथमतः बॅटिंग करते आणि तिसऱ्या षटकात आतापर्यंत 24 धावा आल्यात. और पिच बॉल हवेमध्ये खेळलाय. हवा के साथ साथ चेंडू आपण पाहतोय. क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये जाण्याचा प्रयत्न चेंडूने नक्की केला. मात्र चेंडूवरती नजर हटली आहे. नजर हटी दुर्घटना घटी हे वाक्य आपण हायवेवरती पाहतो आणि नेमकी चेंडूवरती नजर हटली आहे. जीवनदान मिळालंय. चेंडू मायभूमीवरती दान झालाय आणि जीवनदान मिळालं स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज ओमकारला. आता मात्र ओमकार या सामन्यामध्ये जखमी वाघाप्रमाणे वावरणार आहे, कारण त्याला जखमी केले गेले. ज्यावेळेला एखाद्या आक्रमक फलंदाजाचा तुम्ही झेल सोडता त्यावेळेला त्याला लायसन्स दिलं जातं आणि आक्रमक फलंदाजी करणारा ओमकार आपल्या मिळालेल्या जीवनदानाचा फायदा किती घेईल हे पाहावं लागणार आहे. षटक क्रमांक 3 चा खेळ संपलाय आणि फलकावरती धावा आहेत 1-25. कृपया मंदार मटकर आपण कॉमेंट्री बॉक्सकडे संपर्क करायचा आहे. मंदारची मटकर. तीन षटकात आतापर्यंत 25 धावा फलकावरती लागलेत. 1-25. बाद झालेला फलंदाज आपण पाहिलं तर विशाल, त्याने निराश केलंय. 0 धावांवरती तो माघारी परतला. मात्र त्यानंतरची जी भागीदारी आहे ती मैदानामध्ये आपण पाहतोय. विठ्ठल कवटकर आणि ओमकारच्या साथीने मैदानामध्ये भागीदारी बनली आहे. ऑप्टिकच्या बराचसा बाहेर वाईड बॉल पंच कळवत आहेत. एक चेंडू तुम्हाला अजून एक्स्ट्रा टाकावा लागेल. अतिरिक्त धावांनी धावसंख्या 26 वरती परावर्तित झाली आहे. गोलंदाजी मार्गवरती तुम्ही सुहासला बाद आहे. तेजसने पहिलं षटक टाकलं होतं. सुंदर फटका इथे खेळ आहे. कव्हर्सला डीप मध्ये आहे. क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन तैनात आहे, त्यामुळे केवळ 1 धाव मिळणार. दुसरीसाठी क्रीजच्या बाहेर पावलं काढली गेली आहेत आणि थोडीशी फेकी विलंबाने आली आहे आणि याचा फायदा घेत दोन्ही फलंदाज रनिंग बिटवीन द विकेट मध्ये अतिशय तेज आपण पाहतोय. 2 धावांची लहर. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या वधारते. 28 धावा फलकावरती आहेत. 1 गडी बाद झालाय. विशाल चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, तितकं चांगलं क्षेत्ररक्षण देखील आपण या संपूर्ण मालिकेमध्ये पाहतो. ओमकार तयार. आक्रमक फलंदाज और पिच बॉल इस गेंद को उड़ाया.
अगेन उड़ी 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 और जाके सीधी स्टैंड में जुड़ी. जबरदस्त फटका, 6 धावा. मिळालेल्या जीवनदानाचा फायदा घेत असताना आपण पाहतोय ओमकार धावसंख्या पुढे गेली आहे 34 वरती. खराब लेंथ वरती गोलंदाजी आहे. जो स्ट्रॉंग झोन आहे फलंदाजाचा त्याच झोन वरती गोलंदाजी केली जाते. पुन्हा एकदा पिच बॉल बॉटम हँडला चेंडू स्पर्श झाला. चेंडू बराच काळ हवेत आहे. हवेत विरलेल्या चेंडूचं इथे झेलात रूपांतर होईल का पाहावं लागणार आहे. पुन्हा एकदा स्केटिंग पाहायला मिळालंय आणि बघता बघता 2 धावामध्ये हा फटका रूपांतरित केला गेला. दुहेरी धावांनी धावसंख्या वधारते. 36 धावा. फलकावरती धावा आतापर्यंत लागले 36. प्रसाद सर, ओमकार बहुधा मिस्टर इंडियाचं घड्या हातामध्ये घालून फलंदाजी करतोय का असा देखील भास आपल्याला होतोय. जीवनदान सातत्याने त्याला मिळत आहेत आणि मिळालेल्या जीवनदानाचा फायदा आपल्या आक्रमक फलंदाजीने तो आपल्या टीमला करून देत असताना आपण पाहतोय. विकेटची आवश्यकता, विकेटच्या शोधामध्ये क्षेत्ररक्षण करणारा आई पाहुणाई माडखोल क्रिकेट संघ ज्यांना निश्चितपणे कमबॅक करण्यासाठी एका विकेटची आवश्यकता. क्रिकेटचे एक्सपर्ट सातत्याने आपल्याला सांगत असतात तुम्हाला जर धावा रोखायच्या आहेत तर तुम्हाला क्रमाक्रमाने गडी बाद करावे लागतील. आपोआप धावसंख्येला रोधक लावला जाणार आहे. बॅटची कडा, चेंडू हवेमध्ये यष्टिरक्षकाच्या दिशेने चेंडू आहे. साधा सोपा लॉलीपॉप झेल यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये. विकेटचे बदन. आक्रमक खेळानंतर आक्रमकता शमवणारा चेंडू आणि ओमकारच्या आक्रमकतेला थंडगार करणारा चेंडू गोलंदाज सुहासच्या माध्यमातून. धावसंख्या फलकावरती आहे आतापर्यंत 2 गड्यांच्या मोबदल्यात 36 धावा. व्यक्तिगत 22 धावांचं योगदान 13 चेंडूमध्ये ओमकारने आपल्या टीमसाठी दिलंय. विशाल लुडबे बाद झाल्यानंतर खूप मोठी जबाबदारी 2 फलंदाजांच्या खांद्यावरती होती आणि ती जबाबदारी सक्षमपणे निभावून फलंदाजी करणारा ओमकार परतला तंबूच्या आश्रयाला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रकाश. विठ्ठलला साथ देण्यासाठी त्याची पावलं मैदानाच्या आतमध्ये वळत आहेत. मात्र त्याची पावलं किती काळ या खेळपट्टीवरती थांबतील की विठ्ठलच्या साथीला प्रकाशने जर आपल्या टीमला सुस्थितीकडे घेऊन गेला तर निश्चितपणे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला एक चांगलं प्रदर्शन करावं लागणार आहे. आल्या आल्या त्याला बाद करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा तर का तो सेट झाला मैदानावरती, नजर त्याची स्थिर स्थावर झाली तर तोही मोठे फटके खेळू शकतो. ही त्याची खासियत आहे. मात्र त्याला बाद केलं जाणार आहे की नाही हे पाहावं लागेल. सुहासला विकेट मिळाली, आत्मविश्वास वाढलाय. हो हो हो, जबरदस्त चेंडू ऑफ टिकला, हवा घालत स्विंग अँड मिस चेंडू झालाय. चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये आहे. टिंब चेंडू आहे. धावसंख्या मात्र थांबली आहे 36. गोलंदाज तयार. एक्स्ट्रा बाउन्स इथे पाहायला मिळणार आहे. पंचांनी पुन्हा एकदा बाजू खोललेत. ही खराब गोलंदाजी आहे. अशा पद्धतीची गोलंदाजी करणे म्हणजे कर्ज न घेता व्याज भरणे. अशा पद्धतीची खराब गोलंदाजी आहे. गोलंदाज तयार आहे. और पिच बॉल समोर खेळलाय. विजोर मध्ये लॉंग ऑफच्या डोक्यावर जाईल का चेंडू पाहावं लागेल. मात्र लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. आल्या पावलांनी माघारी परतावं लागेल. क्षेत्ररक्षकाच्या सेफ हँड्स मध्ये सुंदरसा झेल टिपला गेलाय आणि आपलं खातही न उघडता फलंदाज मात्र प्रकाश परतलाय तंबूच्या आश्रयाला. यानंतरचा सामना होणार आहे डीसीसी वायरी विपक्ष साई स्पोर्ट कट्टा. साई स्पोर्ट कट्टा बनाम डीसीसी वायरी. चला दोन्ही संघांचे संगणक आपण नाणेफेकीसाठी इनिंग ब्रेक मध्ये लगेच यायचं आहे. याची आपण काळजी घ्या कारण आपण जर वेळ केला तर कमी षटकांचे सामने आपल्याला खेळवावे लागणार आहेत. मयूर स्पोर्ट चषक 2024 या स्पर्धेचा आपण सगळेजण आनंद घेतात आणि या स्पर्धेतून मी मराठी समालोचक अमोल जमदाडे मयूर चषक 2024 मध्ये आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतोय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत असताना आपण पाहिलंय तेजस. नवीन फलंदाज तेजस मैदानामध्ये दाखल आहे. गोलंदाजीमध्ये बदल. बाबल गोलंदाजी मार्कवरती तयार होईल. आतापर्यंत षटकं संपली आहेत. एकंदरीत 4 आणि 4 षटकात फलकावरती धावा आलेत. 37. बॅटची कडा. मात्र असा एकमेव खेळाडू आहे विठ्ठल ज्याने डावाची सुरुवात केली आहे. विठ्ठल नावाचा गजर मैदानामध्ये त्याला करावं लागणार आहे. मात्र ज्या खेळासाठी विठ्ठल ओळखला जातो तो खेळ अजून त्याच्याकडनं होत नाहीये. समोरून चांगली गोलंदाजी आहे. विठ्ठलला खेळामध्ये सुधारणा करावी लागेल. चांगला बॉल इथे आपण पाहतोय. एकच धाव ऍड केली जाईल स्पर्धेच्या घोषांकी क्षेत्रामध्ये. गलीमधनं चेंडू निघालाय. गोलंदाज तयार आहे विठ्ठलसाठी. पुढचा बॉल. चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला गेला आणि पंच कळवत आहेत की चेंडू बराचसा बाहेर आहे. अतिरिक्त धावेचा इशारा आहे. अवांतर धावसंख्या आपण पाहतोय
आणि व्हाईट बॉलने धावसंख्या पुढे जाणार आहे 39. 1-40 म्हणजे 40 मधून जर एक वजा केला तर 39. अकुटप्याचा बॉल सुंदर फटका कव्हर्सला खेळलाय. प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आपण पाहिलाय. फटका तर जबरदस्त टाइम केला गेला. क्रिकेटमध्ये टायमिंगला खूप महत्व आहे. क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. 2 धावा इथे ऍड केल्या जाणार आहेत. 2 धावांनी धावसंख्या पुढे जाईल. 41 धावा. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर राजू भालेकर सर, कौस्तुभ मसूरकर आणि आमचे मंदार मटखरजी, ही त्रिमूर्ती आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 41 धावा फलकावरती आहेत. बॅटची कडा, झेल टिपण्याची ती संधी आहे. फ्लाइंग स्लिप क्षेत्ररक्षकाच्या गोदीमध्ये हवी असणारी सफलता हाती आली आहे. बडी मछली जाले में विठ्ठल कवटकरला परतावं लागणार आहे तंबूच्या आसऱ्याला. विठ्ठल कवटकर जो धोकादायक वाटणारा फलंदाज, ऐन मोक्याच्या क्षणी त्याची विकेट हाती आली आहे. आता मात्र निश्चितपणे आघाडीवरती आपण पाहतो आई पावणाई माडखोल क्रिकेट टीमला. 5व्या षटकाचा खेळ मैदानामध्ये चालू आहे. धावा मात्र फलकावरती लागलेत 41. 60 धावांचा आकडा तुम्हाला गाठावा लागणार आहे. त्यामुळे एखाद दुसरा मोठा फटका हा खेळावा लागेल फलंदाजी करणाऱ्या विघ्नेश वॉरियर्स वायरे क्रिकेट टीमला. विशाल सोस्तात माघारी परतला. विठ्ठल कवटकरने एक चांगली फाईट दिली. त्यानंतर जर आपण पाहिलं तर अजून एक फलंदाज प्रकाश जो शून्यावरती बाद झाला. समोर खेळा, पहिली धाव प्रचंड वेगात आहे. क्षेत्ररक्षकावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न इथे होणार आहे. तेजस आणि त्याच्या साथीला विशाल, विराज ही जोडी मैदानामध्ये आहे. तेजस आणि विराज ही जोडी आहे. 5व्या षटकाचा खेळ आणि 5व्या षटकासाठी बाबल गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. पावसाचं आगमन झालंय, प्रचंड पाऊस आहे. युट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेतात ते देखील पाहत असतील की पाणीच पाणी मैदानामध्ये आहे. पाऊस देखील आहे आणि पावसाळी क्रिकेट स्पर्धेची खरी मजा आहे. ज्यावेळेला सामना चालू असतो त्यावेळेला पाऊस येणं अपेक्षित आहे. आणि पावसाळी क्रिकेट स्पर्धेची मजा घेण्यासाठी क्रीडा रसिक आणि क्रिकेटचे खेळाडू आतुर आहेत. चांगला बॉल इथे पाहिला आपण. 1 हँडेड फटका खेळण्याचा प्रयत्न ऋषभ पंत स्टाईलने इथे खेळण्याचा प्रयत्न केला गेला. एकच धाव ऍड केली जाईल. एकेरी धावेने फलंदाज तेजसने आपलं खातं ओपन केलंय. धावसंख्या पुढे सरकणार आहे. 43 धावा 5व्या षटकाचा खेळ आहे. 43 धावा आतापर्यंत फलकावरती लागलेत. मयूर चषक 2024 राजू बालेकरजी आणि कौस्तुभ मसूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली होऊ घातलेला क्रिकेट रणसंग्राम स्पर्धेचे सर्व राजू बालेकर सर आमच्या मुख्य व्यासपीठावरती सामन्याचा आनंद घेतात. यावेळेला समोर खेळा, बॉलरच्या अगदी डोक्यावर चेंडू चालणार आहे लॉंग ऑन एरियामध्ये. एकच धाव इथे बनणार आहे. बूंद बूंद से सागर बनताय. पाण्याचा एक एक थेंब जसा पडतोय आणि त्यानंतर पाणी जसं साठलं जातंय अशाच पद्धतीची एक एक धाव इथे बनवण्याचा प्रयत्न आहे. एकेरी धावेने षटक क्रमांक 5चा खेळ संपलाय. धावा फलकावरती लागले 44 धावा 5 षटकांच्या सांगते अखेरीस. मैदानाच्या आतमध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना विघ्नेश वॉरियर्स वायरे क्रिकेट संघ आई पावणाई माडखोल क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. नाणेफेकीचा कौल आई पावणाई माडखोल क्रिकेट टीमच्या बाजूने गेला. नाणेफेक जर जिंकली असली माडखोल क्रिकेट टीमने तरी सामना कोण जिंकणार आहे याची मात्र उत्सुकता क्रीडा रसिकांमध्ये लागली आहे. 44 धावा 5 षटकामध्ये फलकावरती आहेत. येणाऱ्या षटकात कमीत कमी 15 ते 16 धावांची अपेक्षा ही क्रीडा रसिकांना आहे आणि विघ्नेश वॉरियर्स वायरे क्रिकेट टीमच्या सपोर्टर्सना आहे. दुसऱ्या बाजूला आई पावणाई माडखोल क्रिकेट टीमचे सपोर्टर्स म्हणतायत की निश्चितपणे 50च्या 55च्या आतमध्ये जर का रोखलं गेलं तर आमच्या संघाची कमबॅक केलाय, आमच्या संघाने परती केली आहे हे म्हणायला वाव आहे. शेवट नक्की लक्षात राहतो. सुरुवात चांगली झाली गोलंदाजी करणाऱ्या टीमच्या बाजूने, मात्र शेवट पहिल्या सत्राचा पहिल्या इनिंगचा कोणत्या संघासाठी गोड होणार आहे ते आपल्याला पाहावं लागणार आहे. 44 धावा फलकावरती आहेत. 6व्या षटकाला सुरुवात झाली आहे. चांगला बॉल, अपील 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 मधल्या टीच्या नेमका समोर फिंगर्स अप झालेत. LBW लेग बिफोर विकेट आणि एक महत्वाचा गडी मात्र गारद केला गेलाय. पहिल्या चेंडूवरती यश संपादन केलंय सुहासने. 5 षटक 1 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. फलकावरती धावा आहेत 44. सामन्याचं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतोय. गौरव सावंत, विघ्नेश आणि त्यांची संपूर्ण टीम
राजू भालेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली होऊ घातलेला हा क्रिकेटचा रणसंग्राम. मयूर स्पोर्ट जो ब्रँड आहे, क्वालिटीमध्ये कोणतीही तडजोड कधीही नाही आणि कोणतीही तडजोड नाही अशा पद्धतीचं काम सातत्याने एक वेगळा ब्रँड टिकवलाय, एक नाव टिकवलंय मार्केटमध्ये. हो प्रचंड वेग आहे, अतिशय वेगात जलद गती मार आहे. म्हणजे आपण पाहतो की लोकलच्या पटरीवरून एखादी मेल तेज तरार जावी अशा पद्धतीचा चेंडू प्रचंड वेगात गेला. डोळ्यांची पापणी लवते लवते, मात्र फलंदाज धावबाद झालाय. आपली विकेट सरेंडर केली आहे. आ बैल मुझे मारवाली कामगिरी फलंदाच्या माध्यमातून झाली आहे. जी धाव अस्तित्वात नव्हती ती धाव घेण्याचा प्रयत्न इथे झालाय. विकेटचं पतन आणि फलकावरती मात्र धावा थांबलेत 44. तेजस तंबूच्या आश्रयाला परतल्या, धावबाद झालाय. नॉन स्ट्रायकिंग यांचा फलंदाज आपण पाहतोय चेतनला नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होणार आहे. पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा मयूर स्पोर्ट मयूर चषक 2024. समीर मसूरकर मैदानामध्ये दाखल झालाय. पावसाचं देखील आगमन झालंय, पाणीच पाणी आहे. सुहास गोलंदाजी मार्कवरती तयार. शेवटचं षटक आहे. पहिल्या सत्र बॅटची कडा, फ्लाइंग स्लिपला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव इथे मिळणार आहे. चांगली गोलंदाजी आहे. स्लॉकर मधलं षटक आहे. या षटकात मोठा फटका येणं गरजेचं अपेक्षित आहे. आपण जर पाहिलं की आजारी माणसाला ज्या पद्धतीने सलाईनची आवश्यकता असते त्या पद्धतीने धावांची आवश्यकता आहे. विघ्नेश वॉरियर्स वायरी क्रिकेट टीमला मात्र समोरून कडवड गोलंदाजी आहे. चांगला बॉल, चेंडू खेळावा की सोडावा या द्विधा विवंचनेमध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळाला. आणि जोपर्यंत तो खेळण्याचा निर्णय घेणार आहे त्याच्या अगोदरच चेंडू यष्टरक्षकाच्या दिशेने आला. 140 किलोमीटर पेक्षाही जास्त वेगाचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त गोलंदाजी आहे. बॅटला चुकवलाय चेंडूने यष्टरक्षकाच्या दिशेने. पुन्हा एकदा विकेट सरेंडर केली गेली आहे. खराब गोलंदाजी, खराब फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. फलकावरती मात्र धावा थांबलेत आतापर्यंत 45. यानंतरचा सामना होणार आहे साई स्पोर्ट कट्टा बनाम DCC वायरी. चला दोन्ही संघांचे संघनायक नाणेफेकीसाठी आमच्या प्रेझेंटेशन बॉक्सकडे आपण यायचंय. चिन्मय नवीन फलंदाज दाखल झालाय. शेवटचं षटक तुम्ही पाहताय. 45 धावा फलकावरती आहेत. खेळाचं पहिलं सत्र चालू आहे. कव्हर्सला खेळण्याचा इथे प्रयत्न आहे. चांगला फटका, प्रॉपर क्रिकेटिंग शॉटचा फेकी तर चांगली झाली आहे, मात्र कलेक्ट करण्यात थोडासा सफल गोलंदाज. तिसऱ्या धावेचा इथे प्रयत्न होणार आहे आणि तिसरी धाव मैदानामध्ये अपूर्ण राहणार आहे. 2च धावा इथे ऍड केल्या जातील. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय 2 धावांनी धावा फलकावरती लागले. 47. खेळाचं पहिलं सत्र इथे संपलंय. प्रथमतः बॅटिंग करत असताना विघ्नेश वॉरियर्स वायरी क्रिकेट टीमने 47 धावा फलकावरती लावलेत 6 षटकांमध्ये आणि 36 चेंडूमध्ये विजयासाठी आई पावनाई माडखोल क्रिकेट टीमला लक्ष्य आहे ते 48 धावांचं. मनुष्य के साहस से कोई भी लक्ष्य बडा नहीं, हारा वही जो लढा नहीं. कोण हा सामना जिंकणार आहे, कोण इथे पराभूत होणार आहे आणि मयूर चषक 2024च्या निमित्तानं कोणता संघ पुढच्या सामन्यासाठी पात्र ठरणार आहे सांगण्यासाठी होणार आहे कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल. आणि यानंतरचा आवाज ऐकूयात आमचे सहकारी समालोचक मार्गदर्शक प्रसादजी परब सरांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे काही वेळासाठी आपली रजा घेतोय. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच अमोल जमदाडे. मकरंद सावंत आपण कुठे असेल त्यांनी ताबडतोब जरा कॉमेंट्री बॉक्स जवळ या. मकरंद सावंत लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स जवळ या. चला सुरू करूया दुसरं सत्र. पण त्याचबरोबर टॉस सुद्धा कंप्लीट होणं तेवढंच गरजेचं आहे. DCC वायरी आणि साई स्पोर्ट्स कट्टा
दोन्ही संघाचे संघनायक आपण त्वरित व्यासपीठाजवळ येऊन टॉस कंप्लीट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आम्ही सामना लगेच सुरू करू, अजिबात वेळ न घेता. कारण प्रयत्न आमचा हा आपण बघतोय की सकाळपासून तिसरा सामना आहे तो 6-6 षटकांचा तुम्हाला बघायला मिळतोय. आता मात्र ऑर्गनायझिंग कमिटी डिसिजन घेईल की हा सुद्धा होणारा जो सामना आहे तो किती षटकांचा होणार आहे. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजांनी मात्र अक्षरशः जबरदस्त गोलंदाजी केली, 47 धावींवर रोखलं. खास करून तेजसचा उल्लेख करेन, ज्याने पहिलं षटक टाकलं, त्यानंतर तिसरं षटक टाकलं, 16 धावा खर्च केल्या, 1 विकेट काढली. त्यानंतर अजूनही आपण गोलंदाज बघितला सुहास, ज्याने 2 षटकं तिथे टाकली, 3 विकेट्स काढल्या, फक्त 15 धावा खर्च केल्या. निम्न षटक बाबलने टाकलं, 1 विकेट त्याने काढली, 7 धावा खर्च केल्या. आणि अजून एक आपण षटक बघितलं ते दीपूचं, 9 धावा खर्च केल्या, पण विकेट त्याला मिळालं नाही. अशा तऱ्हेने त्यांनी समोरच्या संघाला 47 धावींवर रोखलंय आणि 48 धावसंख्येचं लक्ष आता मात्र ठेवलंय ते आई पावणाई मांडखोर या संघासमोर. माडखोड म्हटल्यानंतर मला असं वाटतं बादल की रोहन गाडेचा उल्लेख व्हायला हवा. एक अंतरमची अप्रतिम क्रिकेट स्पर्धा आपल्याला त्या ठिकाणी जी पाहायला मिळते. माडेखोल, ओके, माडेखोलची आहे ती, आणि ही मांडखोल, हा वेगवेगळे गाव आहेत. आई पावणाई मांडखोल आपण इथे बघतोय. मग त्याच्या आतमध्ये नितीन जबडे, ताबडतोब या. नितीन जबडे कुठे आहेत? लवकरात लवकर या नितीन जबडे. सलामीचे फलंदाज ग्राउंडवर पोहोचलेत. स्ट्राईक एंडला आय थिंक सुहास तेजस आहे आणि नॉन स्ट्राईकिंग एंडला बाबल. षटक क्रमांक पहिला घेऊन अत्यंत इकॉनॉमिकल गोलंदाज, ज्याने मागच्या सामन्यामध्ये 2 षटकात फक्त 3च धावा खर्च केल्यात, ओमकार. शॉर्ट ऑफ लेंथ होता, बॅकफुटला थांबला, ऑन साईडला पुल केलाय, स्क्वेअर लेग बाउंड्रीच्या दिशेने चेंडू जातो निघून. तोपर्यंत 2 धावाचा प्रयत्न सुरू आहे. तेजस सांगितले 2 धावा इथे होऊ शकतात पूर्ण. विठ्ठल कवटकर की ओमकार, एक्झॅक्टली चेंडू कुठे जाणार त्या प्रयत्नात आपण बघतो की दोन्ही फलंदाज आपलं खातं निश्चित उघडतोय. म्हणजेच फलंदाज तेजस आणि त्याला खूप चांगली साथ देतोय तो बाबल. धावफलकावर 2 धावा, 48चं लक्ष आहे. प्रति षटकामागे 8 धावा तरी तुम्हाला करायच्या प्रति षटकामागे सामना जिंकण्यासाठी. लीडिंग एज फ्लाइंग स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक काय जज करतोय आणि तिथे डिक्लेअर झोनमध्ये येऊन सुद्धा झेल सुटलाय त्या ठिकाणी. येस, रोडवर जर चेंडू पकडला असता तर निश्चित पंचाने तुम्हाला डिक्लेअरच दिला असता. तुम्हाला रोडच्या आतमध्ये तो कॅच कव्हर करायचा आहे. एक सिंगल या चेंडूवर विकासच्याच खात्यामध्ये. धावसंख्या 3 धावा धावफलकावर. दोन्ही कॅप्टन रेडी आहेत. चला टॉस कंप्लीट करूया आपण. इट्स अ 6 ओव्हर्स मॅच. सामना 6 षटकांचा असेल. कॉईनची माहिती देईल हरीश पंड्या, त्यांच्या शुभ हस्ते टॉस कंप्लीट होईल. दोन्ही संघनायकांना ही माहिती दिली जाईल, कारण टॉस त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट आहे. त्याची माहिती देत आहेत. निर्णय लगेचच सांगायचा आपला. ताबडतोब निर्णय कळवा. निर्णय सो डीसीसी वायरी संघाने नाणेफेक जिंकली. निर्णय घेतला की आम्ही गोलंदाजी करू. गोलंदाज पुन्हा ओमकार. पुढचा चेंडू विकाससाठी. चेंडू दिशाहीन, लेगस्टिकच्या खूप बाहेर, प्रचंड वेग होता या चेंडूवर. लेंथ गोलंदाजी करण्याचा प्रयत्न ओमकार करतो, कारण पहिल्या आपण सामन्यामध्ये आपण जर बघितलं तर खूप चांगली गोलंदाजी निश्चितच केली होती. आज गोलंदाज ओमकारने अप्रतिम स्पेल हाताळला होता, इम्प्रेस केलं होतं आपल्या गोलंदाजीतून. तो गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. अजून थोडासा बॅकवर्ड आपला कट केल्या चेंडूला जातो तो, म्हणजे आपण बघतो बॅकवर्ड पॉईंटला, आणि हळूहळू जातोय तो डिक्लेअर झोनमध्ये, गोशांकी क्षेत्रामध्ये. एकच धाव. धावसंख्येत बरं धावसंख्या जाऊन पोहोचली. आपण बघतोय धावफलकावरती 6 धावा. थँक्यू योगेश. योगेश पेंटुरकरला मागच्या काही सिनेमा मी खूप चांगल्या रोलमध्ये बघितलं या स्पर्धेमध्ये. गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. लेनचा खूप चांगला वापर. बघा खेळपट्टी थोड्या वेळावर जो पाऊस आला, जे आपण पावसाचे शिंदोडे बघितले, त्यामुळे खेळपट्टी ओली आहे आणि अजूनही थोडा थोडा बारीक बारीक पाऊस पडतोय. याचा फायदा उचलतोय आपण बघतोय ओमकार. लेनचा वापर करतोय, चेंडू पिचिंग करतोय, चेंडू हलकेसे बाउन्स सुद्धा होत आहेत, हलकेसे कट होत आहेत, मात्र सरप्राईज करून जात आहेत ते फलंदाजाला. एका षटकाचा खेळ समाप्त होतो. धावसंख्या 6 धावा. मी
इथे मात्र चर्चा करतो म्हणजे योगेश बद्दल. योगेशने गतवर्षी किंवा मागच्या 2 सीझनमध्ये आपण वेगळ्या भूमिकेत त्याला बघितलंय. नॉट ओन्ली स्कोरर, नॉट ओन्ली कॉमेंटर, ही इज अ प्लेअर ऑल्सो. एका सामन्यात तो खेळला सुद्धा होता. हे सुद्धा चित्र आम्ही गतवर्षी बघितलं आहे स्पर्धेमध्ये. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक दुसरा इथे घेऊन येतो गोलंदाज विराज. काय बात आहे, बादल अजून एक त्यात भर टाकतोय, मॉडेलिंग सुद्धा करतो योगेश. शॉर्ट ऑफ लेनचा लीडिंग एज फ्लाय होतोय, चांगला प्रयत्न त्या ठिकाणी 100ली कॅच घेण्याचा. पण असे प्रयत्न तुम्हाला सक्सेस करून दाखवायचे असतात. कारणेवाडीसारख्या मैदानात जर तुम्ही क्रिकेट खेळताय, इजाण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. जरूर काय मी म्हणेन की 0% चान्सेस आहेत. अशा ठिकाणी तुम्हाला ते एफर्ट्स दाखवावे लागतात. तो प्रयत्न खूप चांगला होता फ्लाइंग स्लिपमध्ये, पण एकदा निश्चितच मिळेल ती फलंदाज स्ट्रायकिंग एंडला बाबलला. विराज पुढचा चेंडू घेऊन पंचांच्या डाव्या बाजूने उजव्याने मारा करतोय. राईट मोर द विकेट. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. लीडिंग एज पुन्हा चेंडू पुन्हा फ्लाय झाला आणि पुन्हा त्या दिशेने तोच टप्पा, तोच फटका, रिझल्ट सुद्धा तोच आहे. 1 धाव. धावसंख्या धावफलकावर 2. मर स्पोर्ट्स कट्टा आयोजित मर स्पोर्ट्स चषक पर्व 3. धावसंख्या धावफलकावर 8. स्ट्राईक एंडला पुन्हा बाबल. अजून एक अप्रतिम डिलिव्हरी, गुड बॉलिंग. याच टप्प्यावर गोलंदाजी करून फलंदाजांना तो सरप्राईज करतोय. बघा विराजचा आपण जरा फुटवर बघितलं तर तो जास्त करून बॅकफुटला खेळणं पसंत करतो. पूलचे फटके तो दाखवू शकतो. पण दोन्ही चेंडू आपण बघितलं तर लिडिंग एज घेऊन जे मागे निघून गेले होते डिक्लेअर झोनमध्ये, हा जास्त आपटलेला चेंडू भरपूर बाउन्स सुद्धा होतोय. पंचांचा योग्य निर्णय 1 फॉर द ओव्हर आणि वाईटचा इशारा सुद्धा होतोय. सो तो करेक्शन आम्ही करत आहोत. एकूण 9 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकामध्ये एकूण 7 धावा होत्या. या षटकामध्ये पहिल्या 2 चेंडू 2 सिंगल, एकूण 9 धावा आपण बघतो धावफलकावर आहेत. पाठलाग सुरू 48 धावेंचा. शॉर्ट ऑफ लेन लीडिंग एज हवेमध्ये चेंडू पुन्हा फ्लाय होतोय फाईन लेग मध्ये, पण मिळेल ती फक्त एकच धाव. गोशांकी क्षेत्र त्या ठिकाणी आणि धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. काल सुद्धा मी उल्लेख केला होता प्रथमेश की या फटक्याला कटोरी म्हणजे कटोरी शॉट सुद्धा मुंबईमध्ये म्हटलं जातं. ते फटके बघायला मिळतात. कटोरी शॉट लागतात आणि चेंडू मागेच जातोय निघून. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. 48चा पाठलाग आई पावणाई माणखोल संघ इथे करतोय. विघ्नेश वॉरियर वायरी या संघासमोर. हो बघायचं उंच वॉट अ शॉट, स्टँड अँड डिलिव्हर, हाय हँडसम. चेंडू थेट स्क्रीनच्या वरून सीमारेषे बाहेर, षटकार. सेव्हन्टीन ऑन द बोर्ड. 17 धावा धावफलकावर. पहिल्या षटकामध्ये आम्ही विकास करेक्शन केले की 7 धावा आल्या होत्या. आता 17 धावा टोटल 17. डोंट वरी. अंपायर, स्कोरर, कॉम्बिनेटर ऑलवेज न्यूट्रल भूमिकेमध्ये. अंपायरला विचार लागतील. चेंडू लिडिंग एज, चेंडू हवेमध्ये मागे जातो क्षेत्रस्थिती आहे त्या ठिकाणी. चेंडू त्याला बीट करून गोशांकी क्षेत्रामध्ये. बघा उत्कंठ मैदानाच्या ग्राउंडमध्ये असलेल्या प्लेयर्सपेक्षा बॅट्समन किंवा बॉलरपेक्षा त्यांच्या समर्थकांना उत्कंठा जास्त की ती चेंडू उरले आहेत. तर षटक आता समाप्त आहे तुमच्या माहितीसाठी. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. ही एकदा इथे ऍड करूया म्हणजेच काय धावसंख्या 18. 9ची गती सध्या आपण बघतोय. मग जसं मी उल्लेख केला की 48 धावा तुम्हाला 6 षटकात करायच्या आहेत. 8ची सरासरी तुम्हाला राखायची आहे. इथे मात्र 9ची सरासरी राखली आहे आणि 18 धावा आतापर्यंत कुठल्या आहेत या दोन्ही फलंदाजांनी. गोलंदाजीला पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये सज्ज होतोय तो ओमकार. ओमकार जसा भारदस्त शरीरयष्टीचा आहे तशीच भारदस्त गोलंदाजी त्याने पहिल्या सामन्यामध्ये केली होती. लेनचा वापर आहे. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरना हे चेंडू अत्यंत प्रभावी ठरतात. सध्याच्या क्रिकेटमध्ये आपण तेच बघतोय. मग टेनिस बॉलचं क्रिकेट असू दे, रबर बॉलचं क्रिकेट असू दे, गुड लेंथ असो, शॉर्ट ऑफ गुड लेंथ असो, अशा प्रकारचे चेंडू प्रभावी ठरतात. एक तर धावा कमी खर्चात आणि विकेट जाण्याचे चान्सेस जास्त असतात. तो चेंडू ओमकारने हाताळला. चेंडू मध्ये झेल उडालाय, तिथे क्षेत्ररक्षक नाही जवळपास. लॉंग ऑनचा खेळाडू एवढ्या वेगाने चेंडू पर्यंत पोहोचणं तेवढं शक्य नाहीये, पण चांगली फिल्डिंग, चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. जसं मगाशी बादलने उल्लेख केला की गतवर्षी ज्याप्रमाणे प्रॉमिस केलं होतं यावर्षी
पावसाळ्यात खेळण्यासाठी खास करून रबर बॉल क्रिकेट खेळण्यासाठी खास करून जे शूज वापरले जातात ते शूज देण्यात येतील. पुढच्या वर्षी प्रयत्न करू, भालेकर यांच्याशी निश्चित आम्ही कॉन्टॅक्ट करू किंवा त्यांच्याशी चर्चा करू, ग्लोव्ज वापरण्यात यावे खास करून विकेट किपर आणि फलंदाजांसाठी. सध्या वापरतात, मगाशी आपण बघितलं की विकेट किपरकडे बऱ्याच वेळा झेल सुटला होता. ओ क्या बात है, व्हाट अ शॉट अँड व्हाट अ एफर्ट. अनिल मानेंचं स्वागत केलं षटकाराने. व्हाट अ शॉट. कव्हर्स मध्ये हा फटका आणि कव्हर मधल्या फटकाने अक्षरशः हा पूर्ण ग्राउंड पूर्णपणे हे मैदान पूर्णपणे मंत्रमुग्ध झालंय आणि अनिल धोंडू मानेचं स्वागत षटकाराने केलंय. या 6 धावेमुळे धावसंख्येत भर अत्यंत वेगाने झाली आहे. 25 धावा, क्वार्टर सेंचुरी कंप्लीट, 25 ऑन द स्कोर कार्ड. 25 धावा पूर्ण. ओमकारच्या विरोधात पहिल्यांदाच एक मोठा फटका बघायला मिळतो, षटकार. फलंदाज बाबलच्या बॅटमधून बॅकफुटला थांबतोय, थोडासा मागे गेल्यानंतर फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑफ त्याच्या पुढे सरसवतो, थोडासा मागे थांबला, थोडासा कोसळला, खाली पडला, चेंडू कव्हर करेल, फेकेल. 2 धावेसाठी प्रयत्न सुरू आहे. 2 धावा पूर्ण. गुड रनिंग. ह्या गोष्टी होऊ नये म्हणून गतवर्षी जो प्रयत्न होता की खेळाडूंना आम्ही शूज देऊ, बरेचसे खेळाडू काल मी बघितलं 2-3 दिवसामध्ये बादल की शूज घेऊन सुद्धा मिळून सुद्धा मात्र स्लीपरवर किंवा अनवाणी खेळत होते. ओ काय चाबूक, चापट मारली अक्षरशः त्या चेंडूवर आणि चेंडू वेगाने निघून जाईल सीमारेषे बाहेरच. चौकार. शॉर्ट पिच चेंडू भेटला, रडार मध्ये होता, रेंज मध्ये होता आणि काय तडाखा लावला त्या चेंडूवर. 18 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. थँक्यू गौरव. तर आपण समीकरण बघितलं तर 48 धावा करायच्या होत्या, षटकामागे 8 ची सरासरी हवी होती. पण आता मात्र आपण बघतोय की इक्वेशन की चेंडूपेक्षा धावांपेक्षा एक चेंडू जास्त आहे. 18 चेंडू आणि 17 ची गरज आहे. नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. डीसीसी वायरी ज्या संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि इन्व्हाइट केले साई स्पोर्ट्स कट्टा स्थानिक संघाला की फलंदाजीला तुम्ही फलंदाजी करू शकता. गोलंदाजी मार्कवर विठ्ठल कवटकर बॉलिंग मार्कवर येतोय. इष्टच्या मागे येईल तो विशाल लुडबे. बघायचं आता मात्र ह्या 2 महत्त्वाच्या ॲसेट्स मध्ये एक्झॅक्टली काय कम्युनिकेशन होत आहे. हे सगळ्यात महत्त्वाचे खेळाडू आहेत संघाचे. विशाल लुडबे असू दे, विठ्ठल कवटकर असू दे, हे अत्यंत महत्त्वाचे ॲसेट आहेत आणि दोघांच्या कॉर्डिनेशनमुळे बघायचं या धावसंख्येला ते कंट्रोल करतायत का. 18 चेंडू आणि 17 ची गरज. शॉर्ट ऑफ लेंथ. येस इट इज, येस इट इज. याचाच उल्लेख मी मगाशी केला की दोघांमधलं कम्युनिकेशन काय नक्की आपण बघावं लागेल. महत्त्वाचे ॲसेट आहेत. विठ्ठलने चेंडू टाकला, बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू सरळ आपण बघतोय विशाल लुडबेच्या हातामध्ये आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिला ब्रेक थ्रू विठ्ठल कवटकरने मिळवून दिलाय. रबर बॉलचे असे कित्येक सामने तसे रंगलेले आपल्याला बघायला मिळालेत. 5 चेंडूत कधी कधी 1 धाव सुद्धा होताना आपण बघायला मिळालं नाहीये. इव्हन 6 चेंडूमध्ये जर 25 धावा हव्या असतील त्या सुद्धा आपण होताना बघितल्या आहेत. पण इथे मात्र बघूया आता मात्र इक्वेशन जे आहे, समीकरण जे आहे, 17 चेंडू आणि 17 ची गरज आहे. विठ्ठल कवटकरने गतवर्षी सुद्धा विठ्ठल कवटकर असू दे, विशाल लुडबे यांच्या संघाने मात्र खूप चांगला दांडगा परफॉर्मन्स या मोर स्पोर्ट चषकाने दिला होता. फलंदाजीला स्ट्रायकीला नवीन फलंदाज पोहोचलाय इन रेड कॅप, सुहास. विठ्ठल फिल्डमध्ये काही चेंजेस आणतोय. फिल्डर्स आपण बघतोय लॉंग ऑन आहे, एक मिड विकेट ठेवलाय, स्क्वेअर लेग आहे, शॉर्ट मिड विकेट आहे. शॉर्ट ऑफ लेंथ होता, जागेवरच हा फटका. पण जर बॅटचा फ्लो बघितला तर डीप कव्हर पॉईंटला किंवा डीप पॉईंटला खेळण्याचा प्रयत्न पण व्यवस्थित टायमिंग करू शकला नाहीये. निर्धाव चेंडू, सलग 2 चेंडू निर्धाव, त्यामध्ये एक विकेट सुद्धा आहे विठ्ठलच्या नावावर. एक्स्ट्रा बाउंस and umpire's call is white ball. 1 for the over. लेनचा वापर तर करतोय पण चेंडू जास्त अतिरिक्त उसळी घेतोय. काय फटका आहे, चाबूक, चपराक, थेट मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. एक्सलेंट शॉट, एक्सलेंट टायमिंग and great hit by सुहास. या 6 धावेमुळे धावसंख्येत भर. धावसंख्या पोहोचली ती 38 वर. लोअर फुलटा चेंडू होता, अप्रतिम स्टॉप. फॉलो थ्रू मध्ये आपण बघितलं की जेवढा वेगाने चेंडूला तेवढाच वेगाने फटकावला सुद्धा आणि तेवढ्याच विद्युत गतीने तो अडवला सुद्धा विठ्ठल कवटकरने. 10 धावींची अजूनही आवश्यकता आहे फलंदाजी करत असताना आई पावणाई माणकोल या संघाला.
शॉर्ट ऑफ लेंथ आहे, हवेमध्ये चेंडू, लॉंग ऑन आणि वाईडिश लॉंग ऑनचे खेळाडू प्रयत्न करतात आणि प्रयत्नांना यश मिळालं नाहीये. असं वाटलं की व्हॉलीबॉल खेळतात की काय. चेंडू हाताला ब्रश होऊन थेट सीमारेषे बाहेर, षटकार. धावसंख्या 44, 44. अवघ्या 4 धावांची आवश्यकता आहे आणि सुहास आपल्या स्टाईल मधनं फिनिश करणार का बघूया. ओ हा चेंडू खूप चांगला, खूपच चांगला, लेंथ खूप चांगली, बॉडी लाईन टाकलं, हुक करायचा प्रयत्न, टायमिंग नाहीये. 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या 11च्या गतीने 44 धावा, धावफलकावर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि गरज आहे ती 4 धावेंची. शेवटच्या टप्प्यात आपण जर बघितलं योगेश, तर जेव्हा पाऊस आला, एक वेगाने एक मोठी सर आली आणि त्याचा फायदा उचलला गोलंदाजी करत असताना माणकोल संघाने आणि समोर संघाला कमी धावसंख्येत रोखलं. इव्हन सुरुवात त्यांची खूप चांगली झाली होती, चांगली फलंदाजी होत होती, असं वाटलं की 60च्या पलीकडे जातील की काय, पण त्यांना 47 वरच थांबवलं पावणे संघाच्या गोलंदाजांनी. बॉलिंग मार्कवर विशाल लुडबे. या इनिंग मधलं हे 5वं षटक तो घेऊन आलाय. आता चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि करायचे ते 4 धावा. स्ट्राईक एंड लावू आहे तो बाबल. पहिला चेंडू लेग ब्रेक आणि काय पिकअप शॉट, मॅच विनिंग स्ट्रोक, सीमारेषे बाहेर, षटकार. 4.1 षटकामध्येच मॅच फिनिश केली आहे. म्हणजे जणू येतात मात्र बाजूला असं म्हणावं लागेल की पहिल्या टप्प्यापासून राजू भालुकर यांचा जो निर्णय होता की 6 षटकांचे सामने व्हावेत आणि निश्चित आपल्याला बघायला मिळते की अशा मोमेंटला आपल्याला दुसरा सुद्धा मिळतोय की 6 षटकांचे सामने इथे होतात. पहिला सामना खूप लवकर समाप्त झाला. हा सुद्धा आपण सामना बघितला, जवळजवळ 2 षटकं जरी बॅलन्स राहिले आणि अशा मोमेंटला सामना संपलाय.